नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दिनांक 17, 18, 19 आणि 20 एप्रिल 2026 या 4 दिवसांकरता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिनांक 17 एप्रिल रोजी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्मलाट येण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर दिनांक 18 एप्रिल रोजी देखील उष्मलाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 19 आणि 20 एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी अनावश्यक बाहेर पडणं टाळावं, भरपूर पाणी प्यावं, डोक्यावर टोपी ओढणी वापरणं आणि हलके सैल कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. या काळामध्ये तहान नसली तरी पुरेसं पाणी प्यावं. गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रव पदार्थ घ्यावेत. तसेच दुपारी उन्हात बाहेर जाणं टाळावं, कष्टाची कामे करणे टाळावं, अनवाणी बाहेर जाऊ नये. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळावा. मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेय टाळावं, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अनुराधा ढालकरी यांनी केलं आहे. उन्हाच्या वाढत्या प्रभावापासून नागरिकांनी सुरक्षित राहावं आणि खबरदारी घ्यावी, असं आवाहन हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ते म्हणाले, नमस्कार. सर्व हिंगोलीकरांना हे माहिती आहे की आपल्याकडे जे आहे आता ऊन जे आहे ते भरपूर पडू लागली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 40च्या वरच्या तापमान जे आहे ते गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छितो की आपण जे आहे जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम प्रेफर करावा. ज्या ठिकाणी शक्य होत असेल की आपण काम जे आहे ते घरपासून करू शकतो त्याप्रमाणे आपण करावं. या ठिकाणी हे शक्य होत नसेल त्याच्यामध्ये आज आम्ही जे आहे प्रत्येक इंडस्ट्री आणि प्रत्येक आपली जी शॉप्स आहेत त्यांना एक ॲडवायझरी इकडून जारी करतोय की आपले जे वर्किंग आवर्स आहे तो आपण थोडा सकाळी घ्यावं, जेणेकरून जे आहे ते उष्णतेचे जे प्रमाण आहे तो आपल्याला कमी दिसेल. आणि दुसरं सर्वांना हेच मी एक अनुरोध करू इच्छितो की आपल्या जी रूफ्स आहे, आपल्या घराची जी रूफ्स आहे ज्याच्यामध्ये आपण राहतात त्याला जे आहे आपण थोडा जसं आता आमच्याकडे बाय लॉज आलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कूल बाय लॉजचं एक प्रकरण त्यांनी घेतलेलं आहे. त्याप्रमाणे जे आहे आम्ही इकडून पण एक बाय लॉज काढणार आहोत प्रत्येक नगरपालिकासाठी. त्याच्यामध्ये जे आहे आपण आपली रूफची ट्रीटमेंट एक इको फ्रेंडली वेमध्ये करून एक आपण आपली घराचं जे तापमान आहे तो फार कमी करू शकतो. परभणी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्यापासूनचे वेतन थकीत असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागात सुमारे 1200 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक जिल्हा परिषदेत 18 ते 19 कर्मचारी तर प्रत्येक तालुक्यात किमान 2 कर्मचारी काम करत आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता यासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मोलाची भूमिका बजावून देखील या कर्मचाऱ्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन अभियानातील कर्मचाऱ्यांचे डिसेंबर ते मार्च या कालावधीतील वेतन प्रलंबित आहे, तर स्वच्छ भारत मिशनमधील कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही. वेतन थकीत राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे कर्ज आणि विम्याचे हप्ते थकले असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. काही ठिकाणी उपासमारीची वेळ येण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुरी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या सादर केल्या. बालविवाह, कुप्रथा, सामाजिक भेदभाव, शेत रस्ते अडवणूक, समाजातील भेदभाव
एक गाव एक स्मशानभूमी अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी व्यक्त केले. आज परभणी तालुक्यातील झरी महसूल मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरामध्ये ते बोलत होते. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित या शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी उदय सिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच झरी जिल्हा परिषद सर्कल सदस्य दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद गायकवाड, कृषीभूषण कांतराव देशमुख आणि बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुमार झा यांची उपस्थिती होती. शिबिरादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आलं. यामध्ये निराधार आणि दिव्यांग महिलांना सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रे मोहिमेअंतर्गत फेरफार, नक्कल आणि दुरुस्ती सातबारा उतारे वितरित करण्यात आले. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.